आरोग्य संगीतामध्ये म्हणजे म्युझिक थेरपीमध्ये आपण ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या पाहत आहोत. यामध्ये एक महत्वाची समस्या आहे ती म्हणजे मूळव्याध. गुदद्वाराच्या आतल्या किंवा बाहेरच्या भागातील रक्तवाहिन्यांची सूज किंवा फुगणे म्हणजे मूळव्याध. याला वैद्यकीय भाषेमध्ये हेमरॉइड्स किंवा पाईल्स असेही म्हणतात. मूळव्याध हा एक सामान्य आजार आहे. त्याची लक्षणं बघा काय आहेत? गुदद्वाराभोवती खाज सुटणे, गुदद्वाराभोवती सूज किंवा टेकून बसताना किंवा मलविसर्जन करताना वेदना होणे किंवा अस्वस्थता, रक्तस्राव, विष्ठेची गळती किंवा चिकट पदार्थ येणे. गुदभागी कोंब किंवा मोड किंवा कुडीसारखी गाठ येणे, पूर्ण पोट साफ न झाल्यासारखे वाटणे, गुदभागी काहीतरी आहे असे सतत जाणवत राहणे, सतत रक्तस्राव झाल्यामुळे ॲनिमिया सारखी अवस्था होणे. यामध्ये भूक मंदावते, कमी जेवणामुळे बद्धकोष्ठता वाढते, रुग्णाचे वजन कमी होते, दैनंदिन कामामध्ये अडथळा निर्माण होतो. आता काही मूळव्याधीचे प्रकार आहेत. एक अंतर्गत मूळव्याध. गुदद्वाराच्या आत होणाऱ्या मूळव्याधीला अंतर्गत मूळव्याध म्हणतात. यात वेदना कमी पण रक्तस्राव जास्त असतो. आणि दुसरा प्रकार आहे बाह्य मूळव्याध. गुदद्वाराच्या बाहेरील भागात होणाऱ्या मूळव्याधीला बाह्य मूळव्याध असे म्हणतात. यामध्ये वेदना व रक्तस्राव कमी असतो पण खाज जास्त असते. आता याची कारणं काय आहेत मूळव्याधीची? तर पहिली गोष्ट बद्धकोष्ठता म्हणजे शौचविधीच्या वेळी जोर करणे किंवा कुंथणे. व्यायामाचा अभाव असल्यानं सुद्धा मूळव्याध होऊ शकते. आहारामध्ये तंतुमय पदार्थाची कमतरता असणे म्हणजे फायबरयुक्त अन्न कमी खाणे हे सुद्धा कारण असू शकते. सतत उष्ण पदार्थ खाणे म्हणजे अति मांसाहार करणे वगैरे, अति तिखट खाणे, कायमचं बैठं काम आणि अनुवंशिकता इत्यादी कारणामुळं मूळव्याध होऊ शकतो. याच्यासाठी उपचार म्हणून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. यामध्ये पहिली गोष्ट हिरव्या पालेभाज्या, फळे, कोशिंबीर असे चोथायुक्त पदार्थ आहारामध्ये घेणे. दुसरी गोष्ट दही, ताक याचा वापर करणे. तिसरी गोष्ट भरपूर पाणी पिणे. चौथी गोष्ट नाश्ता जेवण वेळच्या वेळी करणे. पुढील टप्प्यामध्ये जर जास्त झालं तर ऑपरेशन करणं आवश्यक असते. आपल्या आरोग्य संगीतामध्ये किंवा म्युझिक थेरपीमध्ये गुणकली आणि रामकली ह्या रागांच्या श्रवणाने मूळव्याध या आजारास आराम पडतो असंही म्हटलं जातंय. धन्यवाद. यानंतर पुढच्या भागामध्ये आपण आम्लपित्त किंवा ऍसिडिटी याच्यावर विचार करणार आहोत.